विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2023 या संदर्भातील आपण एक नवीन प्रश्नावली सुरू केली आहे, जी की आपल्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। विद्यार्थी मित्रो, प्रश्नावलीचे नाव आहे सुपर 30 सराव प्रश्नपत्रिका 1। आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। विद्यार्थी मित्रो, आपला जो BEdचा सिलेबस आहे CETचा तो म्हणजेच मेंटल ॲबिलिटी, यातून आपल्याला 40 प्रश्न मुख्य परीक्षेस येणार आहेत। त्यानंतर जनरल नॉलेजचे 30 प्रश्न येणार आहेत। तसेच टीचर ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभिवृत्ती किंवा शिक्षक कल आपण ज्याला म्हणतो, त्यातून 30 प्रश्न येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रो, त्याच धर्तीवर आपण ही सराव प्रश्नपत्रिका बनवलेली आहे। तर यामध्ये आपण एकूण 30 प्रश्न पाहणार आहोत। तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न। विद्यार्थी मित्रो, पहिलाच भाग जो आहे तो म्हणजेच बुद्धिमत्ता। तर बुद्धिमत्तामधला पहिला प्रश्न, सूचना: खालील प्रश्नात उत्तरातील पर्यायापैकी कोणत्या पर्यायी आकृतीत प्रश्नातील आकृती अंतर्भूत आहे, समाविष्ट आहे? तर विद्यार्थी मित्रो, सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दिलेली आकृती म्हणजेच प्रॉब्लेम फिगर ही अभ्यासायची आहे, पाहायची आहे। तिचे व्यवस्थित निरीक्षण केलं असता आपल्याला ऑप्शन सी मध्ये ती आकृती पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रो, ही कॉम्प्युटरच्या डिस्प्लेसारखी आकृती आहे। तर आपल्याला तो डिस्प्ले इथेही पाहायला मिळतो, म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न जो की संख्यामाला या घटकातून आलेला आहे। तर गहाळ संख्या शोधा। तर आपल्याला सगळ्यात अगोदर दिलेल्या संख्या पाहाव्या लागतील: 5, 7, 11, 13, 17। तर विद्यार्थी मित्रो, आपल्या एक प्रथम दृष्टीने लक्षात आलं असेल की ह्या ज्या संख्या आहेत ह्या विषम संख्या असून ह्यामध्ये दोन्ही संख्या काय होत आहे, वाढत आहे। तर 17 नंतर येणारी जी विषम संख्या आहे विद्यार्थी मित्रो, ती आपणास माहीत आहे, ती म्हणजेच 19। तर ऑप्शन ए 21, बी 24, सी 15 आणि डी 19। विद्यार्थी मित्रो, ऑप्शन डी हे आपलं उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की अक्षरमालेतून आहे। निर्देश मालिका पूर्ण करा। CA डॅश किंवा क्वेश्चन मार्क JFOJ। तर विद्यार्थी मित्रो, इथं परत 30 बाब आहे। तर CA हे जे दोन अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो, ह्यामध्ये जो फरक आहे तो एका अक्षराचा आहे। आपल्याला माहिती आहे ह्या दोघांच्यामध्ये बी हे अक्षर आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, इथं आपल्याला डॅश दिला आहे। त्यानंतर आपल्याला तिसरी जोडी म्हणजेच JF या संदर्भात पाहावे लागेल। तर विद्यार्थी मित्रो, JF जे आहे तर त्यामध्ये 3 अक्षरांचा फरक आहे। तर विद्यार्थी मित्रो, हे काढायचं कशावरून? तर ABCD जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम एका रफ कागदावर लिहून घ्यावे लागते। आपल्या परीक्षेमध्ये पण आपल्याला रफ कागद प्रोव्हाइड केला जातो। त्यामध्ये आपल्याला काही गणितं सोडवायची असतील किंवा रफ वर्क करायचं असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपण तिथे ABCD लिहून घ्यायची। त्यानंतर त्याला नंबरिंग करायचं, म्हणजेच 1 2 3 असं 26 पर्यंत नंबरिंग। आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, उलटंसुद्धा नंबरिंग करून ठेवायचं, म्हणजेच झेडला 1 नंबर द्यायचा तर उलटं परत एला 26 नंबर। अशा प्रकारे आपण केल्यानंतर आपलं जे येणारं उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रो, ते म्हणजेच ऑप्शन बी FC। तर हे उत्तर कसं आलं तर तुम्ही ते नंबरिंग करून सॉल्व केल्यानंतर तुम्हाला कळेल। तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये 3 अक्षरांचा काय आहे, डिफरन्स आहे, फरक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दामधून खालीलपैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकतो? विद्यार्थी मित्रो, शब्द तयार केला जाऊ शकतो याचा अर्थ आहे की एकच शब्द तयार होईल आणि 3 ऑप्शन जे असतील राहिलेले किंवा उर्वरित 3 ऑप्शन हे चुकीचे असणार आहेत। तर चला, करस्पॉन्डिंग हा जो शब्द आहे त्या संदर्भातला हा प्रश्न। तर इथे तुम्ही पाहू शकता वरती करस्पॉन्डिंगची स्पेलिंग। तर विद्यार्थी मित्रो, पहिला जो शब्द आहे करेक्ट। तर करेक्ट शब्दामध्ये असणारे जे अक्षर आहेत सर्व अक्षर आपण पाहिले असता टी हा आपल्याला करस्पॉन्डिंगमध्ये पाहायला मिळत नाही, म्हणजे हा शब्द तयार होणार नाही। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, डिसेंड। तर आपण सर्व अक्षरं जुळवले असता डिसेंड हा शब्द तिथं काय होतो, तयार होतो। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, रिपीट हा जो शब्द आहे तोही तयार होणार नाही, कारण शेवटी इथं टी आलेला आहे। त्यानंतर रिस्पॉन्स हा जो शब्द आहे विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये डबल ई आलेला आहे, हे लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रो, करस्पॉन्डमध्ये फक्त एकच ई आहे, ते डबल ई नाही। म्हणजेच आपला जो ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रो, ऑप्शन बी डिसन हा शब्द काय होईल, त्या करस्पॉन्डिंगपासून तयार होतो। पुढचा प्रश्न, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा। विद्यार्थी मित्रो,
आकृत्या ह्या आपल्याला ऑब्झर्व करायच्यात पहिल्या 3, 1, 2 आणि 3. त्यानंतर पुढे येणारी आकृती कोणती असेल ती आपल्याला तिथं काय करायची आहे, गेस करायची आहे, तिथे मांडायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, सर्व आकृत्यांचं अवलोकन केले असता म्हणजेच पहिली, दुसरी आणि तिसरी ह्या तिन्ही आकृत्या पाहिल्या असता पुढची येणारी जी आकृती आहे तर ती आकृती विद्यार्थी मित्रो आपल्याला ए ऑप्शनची पाहायला मिळते. तर ऑप्शन ए हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, सरळ रूप द्या. तर एक सरळ सरळ इथं आपल्याला वजाबाकी त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रो. ती वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ती सॉल्व करून पाहावी लागेल आणि सॉल्व करून पाहिल्यानंतर येणारे जे उत्तर आहेत त्याचे ऑप्शन्स इथं आपल्याला दिलेले आहेत. पैकी आपल्याला उत्तर काय करायचं आहे, शोधायचं आहे. ती वजाबाकी आपण एका कागदावरती केल्यानंतर आपल्याला मिळणारे जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते म्हणजेच ऑप्शन बी. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूचना, खालील आकृतीचे प्रतिबिंब शोधून काढा. तर विद्यार्थी मित्रो इथं ही जी बाब आपल्याला दिलेली आहे तर ह्याचा अर्थ काय आहे तर तो आहे आरसा. म्हणजेच आरशातील प्रतिमा आपल्याला काय करायची विद्यार्थी मित्रो, शोधायची आहे. तर एक बाब प्रतिमा संदर्भात लक्षात ठेवा. तर आरशामध्ये हे जे बॉक्सेस त्यांनी दाखवलेले आहेत तर पहिला जो बॉक्स आहे विद्यार्थी मित्रो खालच्या साईडचा हा बॉक्स, तर तुम्ही तो पाहू शकता. त्या बॉक्सला त्यांनी काय केलेलं आहे, अशा प्रकारे त्याला काय केलेलं आहे, क्रॉस केलेलं आहे. तर तो क्रॉस कुठे आहे ते आपल्याला शोधायचा आहे आणि तो आरशातील क्रॉस आहे. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं, तो शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन बी आपल्याला त्याप्रमाणे पाहायला मिळतो, म्हणजे आरशात दिसणारी प्रतिमा पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूचना, दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी आकृती निवडा. विद्यार्थी मित्रो श्रेणी पूर्ण करणारी म्हणजेच पहिल्या 4 आकृत्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि पुढची येणारी आकृती कशी असेल ते सांगायचं आहे. तर पहिल्या आकृतीत तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रो इथे त्यांनी काही डॉट दिले आहेत ज्याला आपण ठिपके असं म्हणतो. तर हे ठिपके मोजायचे आहेत विद्यार्थी मित्रो. तर तुम्ही इथं मोजू शकता, त्याला 3 अधिक 3 म्हणजेच 6 अधिक 3 9. तर विद्यार्थी मित्रो पहिल्या आकृतीमध्ये एकूण 9 ठिपके आहेत मध्यभागी असणाऱ्या ठिपक्यासहित. त्यानंतर दुसऱ्या आकृतीत काय झाले तर ठिपक्याची एकूण संख्या काय झाली, कमी झाली. तो ठिपका इकडे मायग्रेट झाला म्हणजे स्थलांतरित झाला. तिसऱ्या आकृतीमध्ये परत 2 ठिपके स्थलांतरित झाले म्हणजे त्यांची संख्या कमी होत चालली. तर विद्यार्थी मित्रो तुम्ही पाहू शकता पहिल्या बॉक्समध्ये जे ठिपके होते त्यांची संख्या 9 होती, दुसऱ्या बॉक्समध्ये ती 8 झाली, नंतर ती 7 झाली, नंतर 6. तर विद्यार्थी मित्रो पुढच्या आकृतीत ती किती असेल तर आपल्याला इथं पुढची दिलेली आकृती आहे विद्यार्थी मित्रो तर ती ऑप्शन डी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ऑप्शन डी हे आपलं उत्तर होय. त्यानंतर सूचना, दिलेली आकृती सारणी म्हणजेच फिगर मॅट्रिक्स ज्याला आपण म्हणतो पूर्ण करण्यासाठी ए, बी, सी आणि डी या 4 पर्यायापैकी योग्य आकृती निवडा. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला एक त्यांनी टेबल दिलेला आहे, सारणी दिलेली आहे ज्याला आपण श्रेणी असंही म्हणतो. तर यामध्ये काय व्हायला पहा, तर इथं सर्कल दिलं आहे म्हणजेच गोल दिलं आहे आणि त्यानंतर चौकोन दिला आहे. तर त्याची तयार झालेली आकृती चौकोनात गोल अशी तयार झाली. त्यानंतर दुसरी जी इथं आपल्याला कंडिशन त्यांनी दिली त्रिकोण आणि चौकोन, परत काय झालं चौकोनात त्रिकोण म्हणजेच काय व्हायला लागले तर पहिली आकृती दुसऱ्या आकृतीच्या मध्ये जाऊन बसायली. तर इथं विद्यार्थी मित्रो एक बाण दिला आहे उजवीकडच्या साईडचा आणि वर्तुळ दिलं आहे म्हणजेच आपली येणारी जी आकृती आहे तर ती विद्यार्थी मित्रो बाण जे आहे तर ते वर्तुळामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची इथं काय होईल आकृती तयार होईल. तर ही आकृती आपल्याला ऑप्शन ए मध्ये पाहायला मिळते म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं उत्तर होय. विद्यार्थी मित्रो कधी कधी काय होते तर हा जो ऑप्शन आहे ABCD ऑप्शन सिक्वेन्सली असतात असं नाही, तर सुरुवातीला डी ऑप्शन असतो, नंतर सी, नंतर बी आणि नंतर ए. त्यामुळे आपल्याला करेक्ट ऑप्शन पाहून काय करायचं आहे तिथं आपलं उत्तर नोंदवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, सूचना, दिलेल्या 4 पैकी वेगळी म्हणजेच असंबंध असणारी आकृती शोधून काढा. तर विद्यार्थी मित्रो या प्रकारामध्ये 3 आकृत्या सारख्या असतात आणि एक आकृती मात्र काय असते भिन्न असते, वेगळी असते. तर आपल्याला सर्व आकृत्याचे निरीक्षण करावे लागेल आणि निरीक्षणाअंती आपल्या लक्षात येईल की विद्यार्थी मित्रो सी जी आकृती आहे तर त्या आकृतीमध्ये हे जे त्रिकोण आहेत त्या त्रिकोणामधून बाहेर एक रेष गेलेली जी की कुठल्याही त्रिकोणामध्ये नाही, म्हणजेच ऑप्शन सी जे आहे हे आपलं इथलं उत्तर होय. विद्यार्थी मित्रो
आपला जो पुढचा सेक्शन आहे तो म्हणजेच सामान्य ज्ञान, ज्याला आपण जनरल नॉलेज किंवा जी के असंही म्हणतो. त्यातला प्रश्न पहिला म्हणजेच 11वा प्रश्न. तर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? 1 फातिमा बीवी, 2 इंदिरा बॅनर्जी, 3 कॉमिलिया सोरबजी, 4 पिंकी आनंद. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 फातिमा बीवी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, प्रश्न पुढचा. जनधन योजना कोणत्या पंतप्रधान कार्यकाळात सुरू करण्यात आली? 1 डॉक्टर मनमोहन सिंग, 2 अटल बिहारी वाजपेयी, 3 नरेंद्र मोदी, 4 HD देवेगौडा. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न. ICTचे पूर्ण रूप काय आहे? 1 इंटेलिजन्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 2 इंटर कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, 3 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्निक आणि 4 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 व 4 ह्या दोन बाबी तुम्ही निश्चित पाहू शकता. इथे थोडा फरक आहे, टेक्निक आणि टेक्नॉलॉजी. तर त्याचं पूर्ण रूप जे आहे ते ऑप्शन 4 इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हे होय. ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तो म्हणजे 14वा. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्र राज्यात, 2 गुजरात राज्यात, 3 राजस्थान, 4 आसाम. विद्यार्थी मित्रो, काझीरंगा नॅशनल पार्क ज्याला आपण म्हणत असतो, तर ऑप्शन 4 आसाम या राज्यामध्ये आपल्याला तो आढळतो. तर विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रामध्ये ताडोबासारखं राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. गुजरातमध्ये सेसानगीर सारखं राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं, जिथे आशियाई सिंह आपल्याला पाहायला मिळतात. राजस्थानमध्ये सारिस्का तसेच रणथंबोरसारखे आपल्याला राष्ट्रीय उद्याने पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, आपलं जे इथे उत्तर आहे ते म्हणजेच आसाम काझीरंगा नॅशनल पार्क. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो. भारतातील कोणत्या शहरास सिलिकॉन सिटी असे म्हणतात? 1 मुंबई, 2 बँगलोर, 3 कलकत्ता, 4 चेन्नई. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 बँगलोर या शहरास आपण सिलिकॉन सिटी या नावाने ओळखतो. तर विद्यार्थी मित्रो, सिलिकॉन सिटी का? तर आपल्याला माहिती आहे कम्प्युटर चिपमध्ये आपण सिलिकॉन हा घटक वापरत असतो. तर विद्यार्थी मित्रो, त्यामुळे आपण बँगलोरला सिलिकॉन सिटी असे म्हणतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो. शासनाची ऑनलाईन प्रणाली प्रशिक्षण प्रणाली कोणती? ऑप्शन 1 मूक, ऑप्शन 2 MSCIT, 3 स्वयं, 4 1 व 3. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देणारी जी प्रणाली आहे ती मूक व स्वयं ह्या दोन प्रणाली आहेत. तर आपल्याला माहीत आहे MSCIT जी आहे विद्यार्थी मित्रो, त्याला आपल्याला फीस भरावी लागते, म्हणजेच आपण त्याला अमाऊंट मोजतो. तर 1 व 3 हे जे दोन ऑप्शन आहेत म्हणजेच MOOC आणि स्वयं, तर ह्या दोन प्रणाली विद्यार्थी मित्रो मोफत प्रशिक्षण देणाऱ्या प्रणाली होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे किंवा सर्वाधिक आहे? 1 नायट्रोजन, 2 कार्बन डायऑक्साईड, 3 हायड्रोजन, 4 ऑक्सिजन. विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे नायट्रोजन या वायूचे प्रमाण हवेमध्ये वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे, तर ते 78% आहे. तर ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. हाच प्रश्न विद्यार्थी मित्रो वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती असाही विचारला जाऊ शकतो. त्यावेळेस त्याचं उत्तर 78% असं असणार आहे. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न. www चे पूर्ण रूप काय, ज्याला आपण WWW असं म्हणतो? तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 वर्ल्ड वाईड वर्क, 2 वर्ल्ड वाईड वेब, 3 वर्क विथ वेब आणि 4 वर्ल्ड वाईड वेब. तर विद्यार्थी मित्रो, वर्ल्ड वाईड वेब ऑप्शन, इथे दोन ऑप्शन सारखे आहेत, ते म्हणजे 2 आणि 4. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन वर्ल्ड वाईड वेब हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न. 19 निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? 1 पंतप्रधान, 2 राज्यपाल, 3 राष्ट्रपती, 4 मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करतात. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आजच्या सेशनमधला जनरल नॉलेजमधला शेवटचा प्रश्न. कोणत्या ग्रहास चमकणारा तारा म्हणतात? 1 मंगळ ग्रहास, 2 बुध ग्रहास, 3 नेपच्यून ग्रहास, 4 शुक्र ग्रहास. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 शुक्र ग्रहास चमकणारा तारा म्हणतात. तसेच याला मॉर्निंग स्टार म्हणजेच पहाट तारा किंवा सायंकाळी चमकणारा तारा असल्यामुळे त्याला आपण इव्हिनिंग स्टार असंही म्हणतो. विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा घटक तो म्हणजेच शिक्षक अभिवृत्ती किंवा आपण ज्याला शिक्षक कल म्हणजेच टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणतो. त्यातला पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 21. डॅश डॅश हे शाळेचा
व्यवस्थापक भूमिकेत असतात? 1 शिक्षक, 2 संस्थाचालक, 3 पालक, 4 मुख्याध्यापक. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 मुख्याध्यापक हे व्यवस्थापनाचे काम करतात, तर शिक्षक शिकवण्याचे म्हणजेच अध्यापनाचे काम करतात, ही बाब आपण लक्षात ठेवावी. तर विद्यार्थी मित्रो, मुख्याध्यापकांना आपण शाळेचा कणा असंही म्हणतो, तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, एखादा विद्यार्थी दररोज तुमच्या तासाला शाळेत उशिरा येतो, तुम्ही काय कराल? 1 त्याला शिक्षा कराल, 2 एखादा विद्यार्थी उशिरा आला तर चालेल असा विचार कराल, 3 त्याला TC काढून घेण्याची सूचना द्याल, 4 समस्या विचारून समाधान करण्याचे योजाल. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 हे करेक्ट उत्तर आहे. म्हणजे आपल्याला त्याचं समाधान करणं गरजेचं आहे. त्याला कोणती समस्या आहे, तो नेमका का उशिरा येतो हे आपण त्याला विचारून जाणून घेऊ शकतो. व समस्या जर सोडवण्यासारखी असेल तर निश्चितच आपल्याला ती सोडून त्याला वेळेत आणण्यास आपण काय करू शकतो? हातभार लावू शकतो. तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर असणारे ही बाब आपण लक्षात घ्यावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, काही मुले वरांड्यात इतरत कचरा टाकतात, तुम्ही काय कराल? तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारचं जे कृत्य आहे ते आपल्याला प्रतिबंधित करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर सर्वात पॉझिटिव्ह जो विचार असतो तो म्हणजेच शिक्षक कल, ज्याला आपण शिक्षक अभिव्यक्ती म्हणतो, ही बाब आपण निश्चित लक्षात ठेवावी. तर ऑप्शन 1 तुम्हीही कचरा टाकाल, म्हणजेच विद्यार्थी जर कचरा टाकत असेल तर तुम्ही तुमचा कचरा तिथेच तयार झालेला जो आहे तो त्यांना टाकण्यासाठी द्याल किंवा टाकाल. 2 तसे केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षा कराल. 3 मुख्याध्यापकांना कचराकुंडीची व्यवस्था करण्यास विनंती कराल. आणि 4 पालकाकडे त्या विद्यार्थ्यांची तक्रार कराल. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 हा एकदम करेक्ट आहे. तर आपण मुख्याध्यापकांना विनंती करू शकतो की आपल्या शाळेत विविध ठिकाणी कचराकुंडी बसवणं गरजेचं आहे, जेणेकरून कचरा वरांड्यात तसेच ग्राउंडवर इतरत फेकला जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रो, 3 नंबर ऑप्शन हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, काही विद्यार्थी नेहमी तुमच्याकडे पुस्तके मागतात, तर तुम्ही काय कराल? 1 पुस्तके देणार नाहीत, 2 पुस्तके नसल्याचे सांगाल, 3 ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध कराल, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, पुस्तके देणार नाहीत ही योग्य बाब नाही, तसेच पुस्तके नसल्याचे सांगणे हे खोटे आहे. तर आपल्याला खोटे बोलणे शिक्षकाला क्रमपात नाही. तसेच ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून देणे ही बाब जी आहे विद्यार्थी मित्रो, ही एकदम करेक्ट आहे. तर आपण तशी जर व्यवस्था केली तर विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून पुस्तक घेणे आणि वाचणे हे सोयीस्कर ठरेल. तर ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? 1 दुर्लक्ष कराल, 2 मुलं कॉप्या करतच असतात, 3 त्याला सज्जड दम देऊन समजावाल, आणि 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, यापैकी नाही हे आपलं उत्तर नाही. तसेच पहिले दोन्ही ज्या कृती आहेत त्याही आपलं उत्तर नाही. तर ऑप्शन 3 जो आहे, सज्जड दम देऊन समजवाल. तर दरवेळेस प्रेमाच्या भाषेने चालतं असं नाही. तर आपल्याला त्या विद्यार्थ्याला थोडं काय करावं लागेल, त्याला दम द्यावा लागेल की कॉपी जर केली तर तुझं कशाप्रकारे नुकसान होऊ शकतं, त्याला समजावून सांगावं लागेल. आणि त्यानंतर त्याला स्वतःलाच तो काय करेल, आळा घालील, प्रतिबंध घालील. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 सज्जड दम देऊन समजवाल हे याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाळेची घंटा वाजल्यावर तुम्ही काय कराल? विद्यार्थी मित्रो, बऱ्याच वेळेस अध्यापन करता करता म्हणजेच शिकवता शिकवता शाळेची घंटा होते व त्यावेळेस शिक्षकांनी काय केले पाहिजे असा हा प्रश्न आहे. 1 पाठ संपल्यावरच वर्ग सोडाल, 2 दुर्लक्ष कराल, 3 मुख्याध्यापक गेले का पाहणार, 4 उरलेला भाग उद्या घेऊ असे सांगून समारोप कराल. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 ही करेक्ट उत्तर आहे. तर आपला जो भाग शिकवणं चालू आहे तो भाग आपण तिथं शिकवणं थांबवायचं आणि त्याचा समारोप करायचा. तर आपण समारोप करत असताना विद्यार्थ्यांना सांगतो की विद्यार्थी मित्रो, आपण असं आज शिकलो, तर त्याच्या 2 ओळीमध्ये आपण त्याचा समारोप करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि पहिले 3 जे ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रो, पाठ संपल्यावरच वर्ग सोडणे, म्हणजे तुमचं शिकवायचं अजून 15 मिनिट जरी राहिलं असेल तर तुम्ही ते कंटिन्यू कराल, ही चुकीची बाब आहे. त्यानंतर घंटीकडे म्हणजे शाळेची घंटी जी वाजते त्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापक आहेत का नाहीत हे आपल्याला पाहण्याची गरज नाही आहे. मुख्याध्यापक असतील तरच काम करायचं आणि ते नसतील तर काम नाही करायचं, हा तो बाणा झाला. म्हणजे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. तर ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एक विद्यार्थी फलकावरील लिहिताना नेहमी उभा राहतो, तुम्ही काय कराल? ज्यावेळेस विद्यार्थी मित्रो आपण फलकावर काहीतरी लिहिलं आहे आणि ते आपण विद्यार्थ्यांना लिहून घ्यायचं, नमूद करून घ्यायचं सांगितलं आहे, तर एक विद्यार्थी नेहमी उभा राहतो. ऑप्शन 1 दुर्लक्ष कराल, 2 त्याला सर्वात पुढे बसवाल, 3 त्याला शिक्षा कराल, 4 डोळ्याची तपासणी करण्यास सांगाल. तर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे
आपण जर त्याला डोळ्याची तपासणी करण्यास सांगितली तर एखाद्या वेळेस त्याचा डोळ्याचा आजार असू शकतो. तो आजार दूर होण्यास नक्कीच त्याला काय होईल, वेळेत मदत होईल. परंतु ऑप्शन 2 जो आहे विद्यार्थी मित्रो, तोही आपल्याला उत्तर वाटू शकतो. त्याला सर्वात पुढे बसवाल, परंतु त्याला सर्वात पुढे जरी बसवलं तर फक्त काय होईल, फळ्यामधलं आणि त्या विद्यार्थ्यामधलं अंतर कमी होईल, परंतु त्याचा दिसण्याचा प्रॉब्लेम त्यामुळे सॉल्व्ह होणार नाही. तर करेक्ट जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रो, त्याला डोळ्याची तपासणी करणं गरजेचं आहे. आणि डोळ्याची तपासणी केल्यानंतर मग तो शेवटच्या डेस्कवरून सुद्धा काय करू शकतो, व्यवस्थित फळ्यावरचं पाहून लिहू शकतो. त्यामुळे ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, थर्ड लास्ट क्वेश्चन. काही मुले मधल्या सुट्टीत दंगा करतात. ऑप्शन 1 त्यांना वर्गाबाहेर उभे कराल. 2 मुख्याध्यापकाकडे पाठवाल. 3 त्यांना वर्गासमोर उभे कराल. 4 शाळा सोडण्यास सांगणार. विद्यार्थी मित्रो, त्यांना वर्गाबाहेर उभे करणे किंवा वर्गात सर्वांच्या समोर उभा करणे, ज्याला आपण वर्गासमोर उभा करणे असं म्हणतो. राहिले थांबे.